नमस्कार, मी अनारसी वैशाली. मी PVP ज्युनियर कॉलेज लोणी येथे मॅथमॅटिक्स टीचर म्हणून काम करते. श्रीयुत दिनेश देवरे सर आमच्याकडे आज आले असता त्यांनी फिंगरप्रिंट तसेच सायकोमेट्रिक टेस्ट याद्वारे माझ्या मुलीच्या IQ त्याचबरोबर क्रिटिकल क्वोशंट याचं देखील अनालिसिस केलं. तर त्या अनालिसिसमध्ये ती लिंग्विस्टिक मध्ये चांगली आहे, त्याचबरोबर तिच्यामध्ये म्युझिक मध्ये चांगली आहे. आता आम्ही ती आता 10वीची परीक्षा देते, तर आतापर्यंत तिला आम्ही लहानपणापासून ऑब्झर्व करत आलो. एकंदरीत तिच्यामध्ये काय काय क्वालिटीज आहेत, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेते ती आणि कशा कशामध्ये तिला नैपुण्य मिळालेले आहे. तर त्यावरून एकंदरीत अनालिसिसद्वारे आम्हाला असं निदर्शनास आलं की ती ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये खूप छान रीतीने पार्टिसिपेट करते आणि तिचं ते स्किल आम्हाला तिथं बघायला मिळालं. तिच्यामध्ये म्युझिक, डान्स या बाबतीत ती अतिशय उत्तम करिअर करू शकते. त्याचबरोबर डिझायनिंग मध्ये सुद्धा तिचं आम्हाला या अनालिसिसद्वारे ती त्या करिअरकडे सुद्धा वळू शकते. म्हणजे आता बरेचसे काय होतं, माझ्यासारखेच बरेचसे पालक असे असतील, आपण मुलांना ऑब्झर्व करत असतो, म्हणजे त्यांचं एज्युकेशन त्याचबरोबर घरचं बिहेवियर आणि त्यांची मैत्री, म्हणजे त्यांचा शाळेतील आणि घराभोवती असणारी मित्रमैत्री, त्यानुसार आपण त्यांना जज करत असतो. पण त्यांच्यामध्येही असे बरेचसे सुप्त गुण असतात की ते जे आपण डायरेक्टली सांगू शकत नाही किंवा ऑब्झर्व करू शकत नाही. मग त्या दृष्टीने ह्या अनालिसिसद्वारे आपल्याला एक्झॅक्ट तो ट्रॅक मिळतो की त्यांनी पुढं कशामध्ये इंटरेस्ट घेऊन किंवा त्यांचा जो इंटरेस्ट आहे त्यानुसार त्यांचं करिअर केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ते सक्सेस मिळवण्यामध्ये त्यांना फायदेशीर ठरेल. तर त्यासाठी ही टेस्ट ज्या आहेत ह्या देवरे सरांनी घेतलेल्या त्या बऱ्याचशा प्रमाणात उपयुक्त आहे असं मला वाटतं. आणि माझ्याबरोबर सगळ्या पालकांना देखील ही क्युरिओसिटी असणार आहे की आमच्या मुलांनी पुढं करिअर चूज करताना कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे. तर मला वाटतं त्यासाठी हे जे अनालिसिस आहे ते अतिशय उपयुक्त आहे. कारण मी जेव्हा अनालिसिसद्वारे तिला म्हणजे आम्ही यापूर्वी केलेलं जज तिला आणि ह्या अनालिसिस मध्ये आलेले तिच्या दृष्टीने आतापर्यंतचे सगळे तिचे प्लस पॉइंट आणि निगेटिव्ह पॉइंट, तर यामधून आम्हाला ते आणखी क्लिअर झालं. तर हे निश्चितच फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. थँक्यू.